आमदाराला मिठी मारण्याच्या हेतूने पुढे सरसावलेले ज्येष्ठ नेते आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या महिला आमदार यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओवरून अनेक चर्चांना उधाण आलंय। राजकारण आणि शिष्टाचार यातली पुसट होत चाललेली सीमा आता चिंतेचा विषय बनली आहे, असे प्रश्नही या निमित्ताने विचारले जात आहेत। नेमकं हे प्रकरण काय? ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला त्या महिला आमदार कोण? ज्यांनी त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला ते नेते कोण? आणि या व्हिडिओवरून नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया याचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। व्हायरल झालेला हा व्हिडिओ केरळच्या तिरुवनंतपुरमचा आहे। तिरुवनंतपुरम इथे काँग्रेसचं मुख्यालय आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला। त्यानिमित्ताने पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू होती आणि याच बैठकीसाठी आमदार बिंदू कृष्णा आलेल्या। बिंदू कृष्णा या केरळच्या कोल्लम विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या। पांढऱ्या आणि पिवळ्या साडीत असलेल्या बिंदू कृष्णा माध्यम प्रतिनिधींना अभिवादन करतात आणि पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे वळतात। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याशी त्या हस्तांदोलन करतात। पण त्याच वेळी 71 वर्षीय ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप त्यांच्या समोर येतात। इथूनच वादाला सुरुवात होते। नेमकं त्यावेळी काय घडतं हे तुम्ही पुन्हा एकदा पहा। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की बिंदू कृष्णा यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, पण फिलिप यांना कदाचित काहीतरी वेगळंच सुचलं होतं। त्यांनी हस्तांदोलन करण्याऐवजी थेट मिठी मारण्याचा प्रयत्न केला। धक्कादायक म्हणजे फिलिप यांनी त्यांच्या मानेला हात घातला। त्यांनी बिंदू कृष्णा यांचा पुढे केलेला हात चक्क खाली दाबण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रकारात बिंदू कृष्णा अस्वस्थ झालेल्या दिसल्या। त्यांनी चक्क त्यांना दूर ढकलून या कृतीचा प्रतिकार केला, पण तरीही त्या मागे सरकल्यानंतरही फिलिप यांनी पुन्हा एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। शेवटी हात जोडून आणि अस्वस्थ चेहऱ्यानं बिंदू कृष्णा तिथून पुढे निघून जातात। या घटनेपेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेले काही पत्रकार आणि कार्यकर्ते। जेव्हा एक महिला लोकप्रतिनिधी उघडपणे अस्वस्थ होत होती, तिला बळजबरीनं मिठी मारली जात होती, तेव्हा तिथे उभे असलेले काही महाभाग चक्क हसताना दिसत होते। सोशल मीडियावर याच मानसिकतेवरही प्रश्न विचारले जात आहेत। एखाद्या महिलेची अस्वस्थता तुमच्यासाठी विनोदाचा विषय कशी असू शकते? हा प्रसंग साधा सुद्धा नाहीये, तर एक महिला नेत्याच्या वैयक्तिक मर्यादेचा भर रस्त्यात झालेला अपमान नाहीये का? या प्रकरणाचा धुरळा आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। या संतापजनक प्रकाराविरोधात म्युझियम पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। भर रस्त्यात एका महिला लोकप्रतिनिधीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणं हा केवळ गैरवर्तन नाही, तर तो थेट त्या स्त्रीत्वाचा आणि अस्मितेचा अपमान असल्याचं या तक्रारीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। वरिष्ठ पदाचा मुखवटा ओढून महिलांच्या वैयक्तिक मर्यादा पायदळीत उडवणाऱ्या चेरियन फिलिप यांच्यावर तातडीनं कठोर कारवाई करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी चेरियन फिलिप यांना धारेवर धरलंय। लोकांचे प्रश्न अगदी साधे पण बोचणारे आहेत। वरिष्ठता म्हणजे काहीही करण्याचा परवाना आहे का? समोरच्या व्यक्तीनं नाही म्हटल्यावर किंवा अस्वस्थता दाखवल्यानंतर थांबणं इतकं अवघड आहे का? राजकीय शिष्टाचारात वैयक्तिक मर्यादांचा सन्मान कुठे हरवलाय? असे कितीतरी प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत। फिलिप यांचा हेतू काहीही असो, पण जर एखादी महिला स्पष्टपणे नाही सांगत असेल किंवा मागे सरकत असेल, तर तिथल्या तिथे थांबणं हाच खरा पुरुषार्थ त्यांना वाटला नसावा का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। अद्याप दोन्ही नेत्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते नाकारता येणार नाही। राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा असं आपण म्हणतो, पण अशा घटनांमुळे महिलांना सुरक्षित वाटेल का? एखादा नेता कितीही मोठा असला तरी तो महिलेच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठा असू शकत नाही। तुम्हाला काय वाटतं? फिलिप यांच्यावर कारवाई व्हायला हवी का? कमेंट करून नक्की कळवा।